मुंबईसह महत्त्वाच्या ठिकाणी धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्यांचा इंटेलिजन्स ब्युरोने इशारा दिला आणि आयबीच्या या इशाऱ्यानंतर मुंबईत आता हाय अलर्ट आहे। पोलीस यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। पोलिसांकडून मुंबईत कडक बंदोबस्त आता सुरू आहे। गस्तही वाढवण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांकडून रात्रीची आता कडक नाकाबंदी सुरू झालेली आहे आणि संशयितांची कसून चौकशी केली जाते। मुंबईमध्ये सिद्धिविनायक, हाजी अली, माउंट मेरी यासह अनेक अशी महत्त्वाची धार्मिक आणि अन्य ठिकाणं आहेत आणि या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे। धार्मिक स्थळ आणि गर्दीच्या ठिकाणांमध्ये पोलिसांचा कडे बंदोबस्त लावण्यात आले। मी सध्या दादर या ठिकाणी उभा आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आपण पाहू शकतात की पोलिसांचा हे कडे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या बंदोबस्त लावण्याचं कारण असं आहे की केंद्राकडून मिळालेली माहिती अनुसार दहशतवादी हल्ल्यांकडून हे सिद्धिविनायक मंदिर असो किंवा धार्मिक स्थळ किंवा गर्दीच्या ठिकाणी अशा ठिकाणांना उडवण्याची धमकी देण्यात आली होती दहशतवादी हल्ल्यांकडून। मात्र मुंबई पोलिसांना केंद्राकडून आता सूचना देण्यात आलेली की धार्मिक स्थळ आणि गर्दीच्या ठिकाणांमध्ये सुरक्षा वाढवण्यात यावी आहे। प्रत्येक डीसीपी झोन जे आहेत त्यांना ही सूचना देण्यात आली आहे, ज्यामध्ये की प्रत्येक जे संशयास्पद व्यक्ती दिसले की त्यांची चेकिंग देखील करण्यात येत आहे आणि मंदिरात प्रवेशद्वार या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा पूर्णपणे चेकिंग करूनच त्यांना आतमध्ये सोडण्यात येत आहे। जर एखादी व्यक्ती संशयास्पद दिसून आला तर त्यांची पूर्ण विचारपूस करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सुरेंद्रसह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।